माणगाव अशी 4 तालुका विकास संघटना काढली आहे. आणि त्याचा हेतू फक्त एवढाच आहे की आपल्या विभागात कुठेतरी जी काही कामाची म्हणजे महत्त्वाची आहे, जी शाश्वत विकास तो व्हायला पाहिजे. आपल्याला बाकी कुठल्या प्रकारचा या संघटनेच्या माध्यमातून राजकारण करायचं नाही, समाजकारण काय दुसरं काय करायचं नाही. आपल्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत जसं की उद्योगधंद्यांकडे जास्तीत जास्त आपण लक्ष देण्याची काळजी गरज आहे आणि त्यासाठी संघटना जास्तीत जास्त कार्य करणार. आणि त्यासाठी एक विचार आला, अनेक लोकांशी भेटलो, बाकीचे डॉक्टर साहेब असतील, आम्हाला साहेब आहेत, बरेच लोक आहेत, मुकेशशी सुद्धा बोलून की आपण काय केलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आपण एक संघटना काढलेली आहे. त्या संघटनेचं नाव आपण मस्टा सेवलन करावं मानगाव 4 तालुका विकास संघटना असं ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्योगधंद्यावर काम केलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण भेटत तारखेला सुद्धा प्राथमिक माहिती घेण्यासाठी जाऊन आलो आणि घेतली सुद्धा त्याची माहिती. उद्योगधंद्यासाठी एकदा MIDC पाहिजे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ट्रान्सपोर्ट पाहिजे आहे. आणि त्या ट्रान्सपोर्टसाठी काय केलं तर मेन तर रेल्वेची कनेक्टिव्हिटी पाहिजे आहे. रेल्वेची कनेक्टिव्हिटी होत नाही तर आपण जात नाही. आणि त्यासाठी माणगाव ते पनवेल ते माणगाव हे लोकल ट्रेन सुरू करावी हा आपला एक आपण एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे. तो एक पहिलं आपण एक काम घेतलं हातामध्ये. आणि दुसरं म्हणजे उद्योजी सावंत साहेब यांच्या कार्यालयात आपण भेट दिलेली आहे की आमच्या मसला MIDC आली आहे, जागा वगैरे घेतली आहे, तर पुढे काय झालं त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. कारण त्याच्यामुळे पाठपुरावा करण्यासाठी मी सुद्धा जाऊन लेटर सुद्धा दिलं, ते वेळ देणार आहे. वेळ दिल्याच्या नंतर आपण त्याची पाठपुरावा करणार. आपण आपलं बघा कोण येणार नाही आपल्यासाठी करायला, आपल्याला आपलीच करणं आहे. 2004 4चे 8 होती, 8चे 800 पण होती. आणि मग हळूहळू हा जो काही डेव्हलप आपल्या मूलभूत गरजा आहेत ते ट्रान्सपोर्ट आहे आणि उद्योगधंद्यासाठी लागणारे MIDC आहे. हे 2 विषयामध्ये आपण बोलण्यासाठी जमलो. ओके, थँक्यू. संघटनेमध्ये अध्यक्षपदाची सामाजिक काम राजकीय मतभेद जेव्हा विषय माझ्याकडे कळला मुळात आमची तालुक्यातून पूर्वतयारी चालू होती असं काहीतरी करायचं आहे आणि त्यांचे जे विचार आपल्याला पटले आपण गो अहेड आमच्या तालुक्यातून जसं काय सहकार्य असेल. मुळात हा एखाद्या राजकीय पक्षाचा काम होतं की लोकांना उद्योगधंद्याची सोय करणे हे लोकांचं काम हे राजकीय पक्षाचं असेल, एखाद्या सामाजिक संघटनेचा नसावा असो तो त्यांचा प्रत्येकाचा असेल. पण पश्चिम महाराष्ट्रात आपण कुठे गेलो तिथली जी परिस्थिती आहे, इव्हन पश्चिम महाराष्ट्र ठिकाणाची तुलना करून तिथे MIDC काय लोकांची गती प्रगती झालेली आहे ते आपल्या रायगड जिल्ह्यात पण असावी ही मला पटलेली आहे. लोकांची सहकार्य मिळेल. राजकीय दृष्ट्या कुठलीही संघटना उभी करण्याचा आपला अजिबात मानस नाही आहे. आपल्या सामाजिक दृष्ट्या आपली ही संघटना उभी करण्याचा मानस आहे आणि त्याच्यातूनच तुमच्यासारखे आपल्यासारखे होतकरू मुलं, अनुभवी माणसं ज्यांना समाजकारणाचा, राजकारणाचा, आपल्या जागेचा, जमिनीचा चांगला अनुभव आहे, जे नाळ त्यांची जुळलेली आहे, अशा लोकांना एकत्रित घेऊन आपण ही संघटना उभी करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला तुमच्या सर्वांच्या सहकार्याची नितांत गरज आहे. त्याचबरोबर आपले जे विषय आपण सुरुवातीलाच काहीही न करता आपली जी संघटना सुरू व्हायच्या आधीच आपण प्रयत्न केलेले आहे. जो पनवेल माणगाव लोकल सेवा सुरू होण्यासाठी आपण जो प्रयत्न केलेला आहे, आपल्यातील बरीचशी मंडळी उपस्थित होती नव्हती हा तो भाग आहे. परंतु जे पण मंडळी उपस्थित होती त्या मंडळींनी तिथे निवेदनं दिलेली आहेत. आपले सन्माननीय आमदार असतील, आपले सन्माननीय खासदार असतील, त्यांना देखील आपलं निवेदन गेलेलं आहे. संस्थेच्या कार्याची दिशा ठरलेली आहे आणि त्याच्यातून आपण काय करणार आहोत हे आपण आपल्या उद्देशातून, आपल्या कृतीतून दाखवून दिलेला आहे. तोच उद्देश तर नाही. आपल्याला आता जो येणारा आपला तरुण वर्ग आहे, आपली येणारी पिढी आहे, त्या पिढीला कुठेतरी मुंबईला येण्यापासून किंवा शहरात जाण्यापासून आपल्याला थांबवायचं आहे. आणि ते थांबू कधी शकतो आपण, ज्या वेळेला आपल्याकडे रोजगार, उद्योगधंदे, एखादी बँक येईल, एखादी समाजासाठी, आपल्या तळागाळातल्या लोकांसाठी आर्थिक मदत करणारी, लोन देणारी संस्था उभी राहील, त्यावेळेला आपण काहीतरी विकास करू शकतो. तर तसं देखील आपला मानस आहे, आपल्या संस्थेचा उद्दिष्ट आहे. कारण आपण MIDC नसल्यामुळं, कारण लहानपणी ऐकलं होतं की MIDC आपल्याकडे येणार होती, ती MIDC अगदी तिकडे महाड साईडला स्थलांतरित केली आपल्या राजकारण्याने. मसळामध्ये की मोठा SD डेपो येणार होता ते पण ऐकलं होतं लहान असताना. तो डेपो देखील श्रीवर्धनला स्थलांतरित झाला. तर असा बराचसा जो सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या आपला प्रगत भाग होणार होता तो
विकासाचा मुद्दाच आपल्या गावापासून आपल्या तालुक्यापासून राजकारणी असेल आणखी काही त्याला कारणं असतील लोकांनी आपल्यापासून दूर नेलं. नमस्कार मंडळी. नमस्कार. शकलपूर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आहे तालुका मसळा. आज आपल्या अध्यक्ष जितेंद्र नंदे यांनी जी संस्था स्थापन केली आहे 4 वर्षापूर्वी, त्यांचं जे हेतू आहे जे कार्य आहे ते खूप मोठं आहे. त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत जसं कमिटीज ना आपले जे सदस्य आहेत तेही त्यांच्यासोबत लागणारे जे ग्रामस्थ आहेत, जे आपले 4 तालुक्यामध्ये जे रहिवासी आहेत त्यांची साथ त्यांना लावायला पाहिजे. त्यांचा विषय चांगला आहे. विषयाच्या निगडीत जर बघायला गेलं तर ते दूरदृष्टिकोनाचं एक त्यांचं आहे, दूरदृष्टीकोन बघितलेलं आहे की आपल्याला भविष्यामध्ये येणारे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो, त्या उद्दिष्टाने त्यांनी ते पाऊल त्यांनी पुढे केलेलं आहे. जे आता लोक जे आता इथे मुंबईमध्ये स्थायिक आहेत ते एक भाड्याने राहतात, त्यांची एक होतं ना की एक त्यांना एक काही कारणास्तव त्यांना ते करावं लागतं, गाव सोडून आपल्याला मुंबईत स्थानिक व्हायला लागतं. त्यासाठी त्यांचं आपलं जितेंद्र नंदे हे त्यांचा प्रयत्न करतात की आपल्याला गावाला किती आपल्याला तिथे उपस्थित केले ग्रामस्थ रहिवासी आणि कामासंदर्भात असतील, त्यांचं ट्रॅव्हलिंग असेल, ट्रान्सपोर्ट असेल आणि इतर आपले जे कोकणामध्ये म्हणजे आपलं कोकण तर बंदच आहे, पण आपण 4 तालुक्यांचा जर विषय घेतला तर पर्यटन हा एक मुख्य तिथे एक आहे. पर्यटनासोबत आपल्या जर MIDC वगैरे आल्या तर त्याचंही चांगलं आहे. आणि MIDC असे असू दे की आपल्याला मला पण करत होतो एनर्जी त्या आता करत होते तसंच त्याचं एक वाढतं. आपल्या ह्या संघटनेचं हेतू फक्त एवढंच आहे की आपल्याला राजकारण नाही, काही इथे समाजकारण आहे आणि इथे राजकारणी त्यांची मदत घ्या. पण ते राजकारणाचं पक्षासोबत तुम्ही जाऊ नका की हा माझा पक्ष आहे, तुम्ही माझ्या पक्षासोबतच करा, तसं फक्त व्हायला नको, एवढंच आहे. दुसरं आता आपल्या तालुक्यामध्ये जर बघायला गेले आपल्या 4 तालुक्यांचं, एक श्रीवर्धन तालुक्यामध्ये एक 78 गावं येतात, मसळामध्ये 82 आहेत, तळामध्ये 72 आहेत आणि माणगावमध्ये 139 आहेत. असे एकूण 371 गावं आहेत 4 तालुक्यांचं. तर त्यांचं विचार जर घेतलं तर त्या तालुक्यामध्ये असलेली गावं आणि गावामध्ये असलेली ते माणसं त्यांचा आपल्याला एक सपोर्ट आपल्याला लागणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करू शकता, काय संघटना करू शकते ते तुम्ही एक विस्तृत बघा. तुम्ही त्या 4 तालुक्यातल्या 4 गाव जे काय गावं आहेत त्यांच्या मुख्य गावामध्ये तुम्ही जाऊन तुमच्या संघटनेचं संकल्प काय आहे ते तुम्ही तिथे स्पष्ट दाखवा, तर ते लोकांना माहिती पडेल. आज जरी मला तुम्ही जरी सांगितलं एक अध्यक्ष म्हणून तुम्ही गावाला सांगा, गावामध्ये जर बघायला गेलं तर आपल्या गावामध्ये जर समाजसेवा करणारे खूप सारे आहेत. जर असेल तर 100-150 लोक आले आणि एक जर करत गेलं तर 150 लोकांची 150 संस्था होते. त्यांचा मूळ उद्देश काय असेल माहीत नाही. तर एक मनापासून जर काम करत असेल त्यांच्यासोबत आम्ही आहोत. पण आमचं एक कर्तव्य आहे अध्यक्ष म्हणून की तुम्ही त्या संघटनेच्या त्या गावाला तुम्ही त्या सांगा की तुमच्या संस्थेचा काय उद्देश आहे. मग तुम्हाला जी काय असेल ते तुम्हाला मदत मिळणारच आहे. जसे गावाकडून मिळेल तसे तालुक्यावर तुम्हालाही मिळणार आहे. बाकी या तालुक्यात म्हणजे जे आपलं संस्थापक आहे त्यांना शुभेच्छा तुम्ही वाचता पनवेलला असतो. तालुका मसळा. आम्ही नटे साहेबांनी हा जेव्हा विषय आपला घेतला, कोकण रेल्वेची लोकल ट्रेन पनवेलपासून माणगावपर्यंत आपल्या भागातल्या 4 तालुक्यातल्या लोकांसाठी, प्रवाशांसाठी सुरू करण्याचा, तेव्हा हा विषय महत्त्वाचा वाटला आपल्याला आणि आपली खरोखरच ती गरज आहे. व्यवसायाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने आपली ह्या तालुक्यातली 4ही तालुक्यातली गावं ओस पडले. स्थलांतराच्या निमित्ताने शांती नाही तर आज स्मशान शांती आहे साहेब गावामध्ये सगळी. तर हे कुठंतरी दूर झालं पाहिजे. गावांना, स्थानिक गावातल्या युवकांना स्थानिक ठिकाणी जे स्थलांतर झाले ते झाले, पण जो नवीन वर्ग आता येतोय तिकडून ते तरी कमीत कमी तिथे थांबले पाहिजे, त्यांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. या अनुषंगाने आपले सगळ्यांचे प्रयत्न आहेतच, MIDCचे वगैरे, प्लस पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मी आता सध्या ग्लोबल कोकणच्या संजय यादवराव साहेबांच्या संघटनेसाठी सुद्धा काम करतोय तिकडे कोऑर्डिनेटरचं. शिवाय एका आपल्या 20 वर्षाच्या जुन्या दैनिक रायगडमध्ये
वृत्तपत्राचं सुद्धा काम करतो मी. आणि स्वाध्याय परिवाराचे गेले 25 वर्षे कृतीशील आहे. तर बोलण्याचा उद्देश की स्थलांतर हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. स्थलांतर हा विषय जर आपण किंवा जबाबदार लोकांनी जर सिरियस नाही घेतला तर याच्या पुढे आपली एकदम स्वर्गीय कोकण आपलं आहे, निसर्ग सुंदर गावं याच्या पुढे ओसाड पडते. आणि हे सगळं टाळण्यासाठी आपल्या युवकांनी आज जरी आपण सुरुवात छोटीशी जरी केली असली तरी प्रत्येक गोष्टीची, मोठ्या गोष्टीची सुरुवात ही कमीच याच्याने झालेली आहे. अनुषंगाने ती थेंबे थेंबे तळे साचे असे करून वाढत जाते. आपला हेतू शुद्ध आहे. आपला हे जे संघटन आहे आपण करतोय हे कुठल्याही राजकारण पक्षविरहित आहे. आपण कुठल्याही पक्षाची कुठल्या बाजू पण नाही घेत आणि समर्थन. आपल्याला आपल्या भागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, खास करून युवकांचे, रोजगाराचे, आणि आपला भाग प्रदूषण विरहित इंडस्ट्री जाऊन तिकडे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कसा आपल्याला आर्थिक विकास साधता येईल याची आपण चर्चा करणार आहोत. याच्या पुढेही आपल्या मीटिंग्स विभागावर होत राहतील. काम करणार आहोत, आपण कृती करणार आहोत आणि आपले नटे साहेब यांच्या मार्गदर्शनात संघटनेचं नियोजन काय आहे हे त्यांनी मला प्रश्न सांगितला आहे. मला खरोखर आनंद झाला की आपल्या त्या तालुक्याचा जर विकास होत असेल तर आपण या संघटनेशी बांधिलकी पाहिजे, तरच आपण कुठेतरी पुढे जाऊ शकतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपले 4 तालुके कसे विकसित होतील ह्याच्याकडे आपण पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे. आणि आपण आता 5 ते 6 जण आहोत, आणखी पुढे आपली होईल, प्रगती होईल असं बोलून पूर्ण करतो. मुकेश हे जे काय शब्द बोललेले आहेत ते आपण असं मान्य आहे. आणि ॲक्च्युली तिथून प्रवास व्हायलाच पाहिजे, लोकलचा ट्रेन आपलं चालू करायलाच पाहिजे. हा प्रस्ताव आपला आहे. आणि MIDC पण व्हायला पाहिजे. लोकांना काम धंदा व्हायला पाहिजे. गावची जी अवस्था आता बघायला गेलो आपण तर संपूर्ण गाव आपला ओसाड पडलेला आहे. ते कशामुळे आहे की उद्योगधंदा आहे नाही तिथे. त्याच्यामुळे सगळं गाव सुद्धा तो ओसाड पडलेले आहे. आमच्या गावामध्ये पण 50 घर आहेत. त्यामध्ये फक्त 2 किंवा 4 जण फक्त स्थानिक आहेत तिथे. आणि आम्ही गेल्यानंतर तो पूर्ण गाव मारला असतो. फक्त कधी ज्या वेळेला आपण गावी जाणार तेव्हा आपण आपला उद्योगधंदा सर्व मुंबईला आहे. मी पण एक कंपनीचा मालक आहे. मी पण एक कंपनीमध्ये एक माझे फाउंडर आहे. पण ते इंडस्ट्री लाईन तिकडे आहेच नाही. तर माझं पण प्रस्ताव मी पण तिकडे जाऊ शकतो. जर काही इंडस्ट्री लाईन झाली तर तिथे मी पण जाऊ शकतो. माझा पण इंडस्ट्रीचा वाढू शकतो. बरोबर. काळजीपूर्वक बोलले आणि व्यवस्थित बोललेले आहेत. आणि याच्या पुढे आपल्याला काम केलंच पाहिजे, परत केलंच पाहिजे. या प्रकारची मी पण आहे. अन्याय येतोय भाईंदर म्हणून तिला भाईंदर घोडदेव माझ्यावर. थँक्यू. कशामुळे आहे की उद्योगधंदा आहे नाही तिथे. त्याच्यामुळे सगळं गाव ते ओसर पडलेले आहे. आता आमच्या गावामध्ये पण 50 घर आहे. त्यामध्ये फक्त 2 किंवा 4 घरं फक्त स्थानिक आहेत तिथे. आणि आम्ही गेल्यानंतर मग पूर्ण गाव भरला होतो. फक्त कधी ज्या वेळेला आपण गावी जाणार तेव्हा आपण आपलं उद्योगधंदा सर्व मुंबईला आहे. आता मी पण एक कंपनीचा मालक आहे. मी पण एक कंपनीमध्ये एक माझे फाउंडर आहे. पण ते इंडस्ट्री लाईन तिकडे आहेच नाही. तर माझं पण प्रस्ताव मी पण तिकडे जाऊ शकतो. जर काही इंडस्ट्री लाईन झाली तर तिथे मी पण जाऊ शकतो. माझा पण तिथे तिथं वाढू शकतो. असं व्हायला पाहिजे. आणि मुकेश पवार बोलले बरोबर काळजीपूर्वक बोलले आणि व्यवस्थित बोललेले आहेत. आणि याच्या पुढे आपल्याला काम केलंच पाहिजे, प्रगती केलीच पाहिजे. ह्या मुद्दा पण आहे. आणि येतोय भाईंदर मीरा भाईंदर घोडदेव माझ्यावर. थँक्यू.